तर नमस्कार मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती त्या शेतकरी मित्रांची कशाप्रकारे अवस्था झालेली आहे ती तुम्हाला मी दावण्यासाठी ह्या टोमॅटोच्या डिसेंबर महिन्यामध्ये लागवड झालेल्या टोमॅटोच्या फळामध्ये उभा आहे मी. ते तुम्हाला दावणार आता मी कशाप्रकारे प्लॉट आहे किंवा कशाप्रकारे मार्केट नसल्यामुळं किती नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागतं किंवा शेतकरी हाताने डब्यामध्ये कसा जातो, आपल्या पायावरती धोंडा कशाप्रकारे मारून घेतो. कारण की कुठल्याच शेतकऱ्याला वाटत नसतं की आपलं म्हणजे आपल्याला मार्केट सापडणार नाही किंवा आपल्या मालाला चांगल्या प्रकारे बाजारभाव होणार नाही. प्रत्येक शेतकरी आशेनेच प्रत्येक धान करत असतो मित्रांनो. तर ह्याही शेतकऱ्यांनी आशेनेच धान केलं होतं. एकर आता उभा आहे तर आपण एकर ते 1.5 एकराचा प्लॉट आहे. 10-12 हजार रोपाची लागवड झाली होती ह्याच्यामध्ये. प्लस हे जे काय म्हणते त्याला मल्चिंग पेपर हातारला होता एकराचा, बेसळ डोस भरला होता, खत भरला होता. तर ह्याला मित्रांनो कमीत कमी लागवडीसाठी एकराला मला तर असं वाटतं इथं आल्यावर, कारण की एकराच्या पुढंच क्षेत्र दिसतं हे. मला असं वाटतं मित्रांनो जवळपास ह्याचा 40 ते 50 हजारपर्यंत खर्च आतापर्यंत झाला असेल. त्या शेतकरी मित्रांना मी म्हणलं असं की चला प्लॉटमध्ये आपण जाऊ किंवा प्लॉट दाखवा मला. तर त्यांची येण्याची इच्छा नव्हती मित्रांनो. ती म्हणले की शेतामध्ये येण्याची इच्छाच राहिलेली नाही. त्यांचं ज्यावेळेस त्यांच्याशी मी बोलत होतो त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. कारण की एवढा खर्च करणं सोपं नसतंय. कसं तरी मित्रांनो त्यांनी खरं सांगायचं कारण म्हणजे तर त्यांनी एक गाय विकली होती त्यांची आणि गाय विकून टोमॅटोच्या नादी लागले होतं. बरं ठीक आहे, गाय विकली, टोमॅटोच्या नादी पण लागली, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदाच त्यांनी प्लॉट लावलेला आहे हा. त्यांच्या डोक्यामध्ये ही विचार आला नाही की मित्रांनो कसं का होईना 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये कसं का होईना आपण करून घ्यावं मालाचं. तर त्यांना म्हणजे त्यांची इच्छाच राहिली नाही शेतामध्ये येण्याची. गावात पण भरपूर प्रमाणात झालेलं आहे. तर त्यांना म्हणलं की तुम्ही थांबा घरी, मला फक्त प्लॉट दाखवा तुमचा कुठे. त्यांनी लांबूनच त्या साईडने जात असताना मला लांबूनच त्यांनी त्यांचा प्लॉट दाखवला आणि ते तिथून माघारी गेलं. मी आता तुम्हाला व्हिडिओ करण्यासाठी प्लॉटमध्ये आलेलो आहे मित्रांनो. तर चला जास्त व्हिडिओ मोठा नाही करत मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे शेतकऱ्यांनी ते केलेलं आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, टेजिंग केलं आहे, सगळं उभा केलेलं आहे. फक्त मार्केट नसल्यामुळे हे टोमॅटो बांधून नाही काढलं ह्या शेतकऱ्यांनी. तर टोमॅटो पण लागलेले आहेत. अशा प्रकारे गावात पण उगवलेलं आहे. कारण की मित्रांनो मार्केट नसल्यामुळं सोडून दिलेला प्लॉट आहे हे. सोडून माझी लागवड केली. टोमॅटो लागायच्या टायमिंगला मार्केट कमी एकदम आलं आणि मार्केट कमी आलं त्याच्यामुळं टोमॅटो काय ह्यांनी शेतकऱ्यांनी काय बांधला नाही. टोमॅटोला खर्च एवढा झाला होता की आणखीन खर्च करण्याची ताकदच राहिली नव्हती ह्यांच्यामध्ये मित्रांनो. तर आता एकटाच असल्यामुळं कसं आहे मी एकटाच आलो इकडं टोमॅटोची तुम्हाला शेती दावण्यासाठी. माझा जोडीदाराला काहीतरी अडचण होती घरची म्हणून तो आला नाही. त्याच्यामुळे मित्रांनो एका हाताने कॅमेरा धरलेला आहे मी. समोर तुम्हाला आता मी येऊन नाही सांगू शकत, असंच बघू शकताय. तर कशा प्रकारे मित्रांनो टोमॅटो पण चांगल्या प्रकारे लागलेत. एकदम म्हणजे एकदम भरपूर सेटिंग पण झालेलं आहे. जर मित्रांनो आता टोमॅटोचं जर मार्केट उचललं तर भरपूर शेतकऱ्याला पश्चाताप होणार आहे. त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो, प्रत्येक महिन्यामध्ये आपला टोमॅटोचा व्हिडिओ येत असतो. कुठल्या महिन्यामध्ये लागण करायची किंवा कुठल्या भागामध्ये किंवा कुठल्या नर्सरीमध्ये किती प्रमाणात रोपांची बुकिंग झालेली आहे हे पण आपला अंदाज असतो मित्रांनो. प्रत्येक भागामध्ये जाऊन आपण अंदाज घेत असतो. परंतु आजपर्यंतचा अंदाज मित्रांनो आपलं 99% तरी खोटं नाही झालं. आपण ज्या तारखेला किंवा ज्या महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड करायला ज्या शेतकऱ्यांना सांगितलं आहे आणि त्या महिन्यामध्ये किंवा आपला व्हिडिओ पाहून जे शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केलेली त्यांना मित्रांनो 500 ते 600 रुपयापर्यंत, कमीत कमी 500 ते 600 रुपयापर्यंत मार्केट घालवले आणि जास्तीत जास्त 1200 ते 1000 रुपयापर्यंत मार्केट घालवले. तर अशा प्रकारे मित्रांनो हे इतकं मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे किंवा नुकसान शेतकऱ्यांनी हाताने करून घेतलेलं आहे असं म्हणलं तरी काही अवघड ठरणार नाही. कारण की कधी पण टोमॅटो म्हणजे एक प्रकारचा मित्रांनो जुगार आहे. तो उठायचं आणि कधी पण लावायचा अशातला भाग नाही. त्याला पूर्ण अभ्यास करायला लागतो किंवा आणि महत्त्वाचं म्हणजे ही गारट्यामध्ये लावलेला पीक आहे. त्याच्यामुळं जास्त प्रमाणात ह्याच्यावरती पण आलेलं आहे, म्हणजे थ्रिप्स आलेलं आहे. गारट्याचं धुकं असल्यामुळे थ्रिप्स जास्त आलेलं आहे मित्रांनो. तर पुढला व्हिडिओ मित्रांनो पाहण्यासाठी असंच चॅनल आपलं सबस्क्राईब करा. धन्यवाद.